जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात राजकीय घडामोडी, जिथे मिळतात महाराष्ट्रातील राजकारणाच्या प्रत्येक घडामोडी सत्य आणि विश्लेषणासह. जर तुम्हाला अशाच विश्वासासह थेट आणि वेळीच बातम्या पाहायच्या असतील तर आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग आजची मोठी राजकीय बातमी पाहूया. सुनेत्रा पवार यांच्या हालचालीमुळे वाढली राजकीय चर्चा. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भोवतालचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चेचं प्रमुख कारण ठरत आहे सुनेत्रा पवार. अलीकडच्या काही काळात त्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होताना दिसत आहे. आतापर्यंत सुनेत्रा पवार या राजकारणात थेट सक्रिय नव्हत्या, तर मात्र आता त्यांची वाढती उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहात. विशेषतः बारामती, पुणे आणि परिसरात त्यांच्या कार्यक्रमांना मोठी उपस्थिती दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात ही केवळ सामाजिक उपस्थिती आहे की येणाऱ्या काळाची तयारी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्रातले एक अनुभवी, आक्रमक आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होत असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती राजकीय व्यासपीठावर अधिक सक्रिय होत असल्याने या हालचालींकडे सर्वांचं लक्ष गेलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते सुनेत्रा पवार यांची वाढती उपस्थिती आणि त्यांना उपमुख्यमंत्री दिल्याची पोझिशन्स हे सगळ्यांना खटकत आहे की असा राजकारणामध्ये दावा केला जात आहे. महिला मतदारांना जोडण्यासाठी, पक्षाची सामाजिक प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी हा एक रणनीतिक प्रयत्न असू शकतो, असाही दावा केला जात आहे. दुसरीकडे विरोधक मात्र याला घराणेशाहीच्या राजकारणात उदाहरण म्हणून टीका करत आहेत असे संबोधले जाते. तर समर्थकांच्या मते महिलांचं नेतृत्व पुढे येईन या काळाची गरज आहे, असेही जनतेची प्रतिक्रिया दिसून येते. सामान्य नागरिकांमध्ये या विषयांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही लोक या घडामोडीमध्ये सकारात्मक नजरेने पाहत आहेत, तर काही जण अधिक स्पष्ट राजकीय भूमिका जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरही या विषयावर जोरदार चर्चा आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता सुनेत्रा पवार यांची वाढती उपस्थिती आणि अजित पवार यांचं निधनाचं कारण ठरल्याने हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवपर्व सुरू करणार का, हा येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, सुनेत्रा पवार यांच्याविषयी तुमचं मत काय आहे? या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, पण तुमचं मत काय आहे ते नक्की आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर अशाच चालू घडामोडी आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा.